सांडभोरवाडी काळूस गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार अरुणभाऊ थिगळे यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काढलेल्या रॅलीने वातावरण ढवळून निघाले होते। या भव्य रॅलीच्या जोरावर अरुणभाऊ थिगळे यांना त्यांच्या विजयाचा विश्वास वाटत आहे। राजगुरुनगर येथून निघालेल्या या रॅलीत नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता। या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादातून माझा विजय निश्चित आहे असे सी24 तासशी बोलताना अरुणभाऊ थिगळे यांनी सांगितले। गेले महिनाभर झाले या राजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी फिरत असताना अनेक वाड्या वस्त्यांनी प्रत्यक्ष जाऊन लोकांना भेटण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक माता भगिनींचा पाया पडून आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। असं कोणतीही वाडी वस्ती माझ्याकडनं राहून गेलेली नाही। त्या माध्यमातून मी आपणासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका घेऊन देशात चाललेल्या राजकारणाविषयी, महाराष्ट्रात चाललेल्या राजकारणाविषयी, शेतकऱ्यांना न मिळालेल्या बाजारभावाविषयी, त्यात कांदे असतील, बटाटे असतील, इतर प्रकारचे तरकारी असतील, कोणत्याही मालाला बाजारभाव नाही। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज सगळ्या ठिकाणी वातावरण फार सुंदर असं झालेलं आहे। मीही माझ्या माध्यमातून बरेच दिवस प्रचाराच्या माध्यमातून फिरत असताना लोकांच्या अडीअडचणी सोडवण्याचा भरपूर काही प्रयत्न केलेला आहे। त्या माध्यमातून ज्या अडचणी असतील, माझ्यामध्ये मध्यंतरच्या काळामध्ये माझ्या उमेदवारीवरनं फार मोठा घोळ या तालुक्यामध्ये निर्माण झाला होता। उमेदवारी मला का दुसऱ्याला अशा माध्यमातून तोही त्या माध्यमातून मी या ठिकाणी परमेश्वराचा फोन माझ्यावरून आला, मला त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली। त्यानंतरही प्रचार प्रक्रिया चालू असताना लोकांच्या अनेक भावना किंवा लोकांची टीका टिप्पणी माझ्यावरही उमेदवारांनी फार मोठे आरोप केले, प्रत्यारोप केले, कोणी ऑब्जेक्शन घेतली, पण मला कुणावरही ऑब्जेक्शन घ्यायचे प्रसंगी माझ्यावाला नाही किंवा मला लोकशाही पद्धतीने राजकारण आहे कुणाचंही काही डिवचून काढण्याचा प्रयत्नही मी कधी केलेला नाही। पण माझ्या वाईट कसं होईल ह्या हेतूने अनेक जणांनी त्या कारवाई केल्या, त्यात त्यांना अपयश आलं। ती सर्व मी सांगेन की ती सर्व बुद्धी ही परमेश्वराची असावी। अनेक प्रचार प्रक्रियेमध्ये भाषणं चालू असताना समोरच्या उमेदवारांनी माझ्यावर टीका टिप्पणी केली, आरोप प्रत्यारोप केले, त्यालाही माझं कोणत्या प्रकारनं आक्षेप नाही आहे किंवा ह्या आरोपाविषयी ज्याला स्वतःचं मत मांडायचं असतं त्याने स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची गरज असते की आपण ज्यावेळी दुसऱ्यावर आरोप करतो त्यावेळी आपण किती खोलवर गेलेलो आहे, आपल्या पाठीमागे किती काय समाज आपल्याला काय म्हणतोय, ह्या भावना समोरच्या माणसाने आपल्या स्वतःमध्ये असाव्यात आणि मग दुसऱ्यावर टीका करावं। दुसऱ्याकडे एक बोट करताना 4 बोटं आपल्याकडे असतात, त्यावेळी आपण किती हे आहोत, आपण काय काय चुका केलेल्या आहेत, आपण कोणत्या कोणत्या प्रकारचं केले, माझ्यावर आरोप करताना आपण आपला व्यवसाय काय आहे, आपण किती वर्ष तो व्यवसाय करताय, त्याच्या अनेक अडचणी समाजापुढे आहेत, त्या सोडल्या आणि माझ्यासारख्या एखाद्या गरीब माणसाच्या पाठीमागे आरोप प्रत्यारोप करायचे, माझ्या सभेंमध्ये भाषणांमध्ये वाईट साईड बोलायचं, हा सर्व प्रकार जे करतात ते त्यांच्या राजकारणाच्या हिशोबाने असं। पण मी या लोकशाही माध्यमातून राजकारण करत असताना की सर्व समाजाला आपण काय आहोत, आपली भूमिका काय आहे, आपण लोकांकरता काय करू, शेतकऱ्यांच्या मागण्या काय, हे पटवण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून केलेला आहे। ह्या सगळ्या प्रक्रिया चालू असताना कालच माझी शेवटची प्रचाराची 19 तारखेला सांगता झाली। ती सांगता करताना माझ्या ज्या रॅलीमध्ये अनेक लोक उत्स्फूर्तपणे माझ्या रॅलीमध्ये आले, ते माझा टोटल मतदारसंघाची रॅली होती। मतदारसंघात मी माझ्या रॅलीला कोणत्याही माणसाला हे केलं नाही, फक्त माझी रॅली आहे असा मी फक्त संदेश त्या ठिकाणी दिला। पण लोकांनी स्वतःहून उत्स्फूर्तपणे माझ्या रॅलीला स्वतःहून लोक आल्यामुळे माझा निश्चित विजय हा निश्चित आहे। मला पूर्णपणे कालच्या रॅलीवरनं माझ्या रॅलीला कमीत कमी काल 2,000 लोक असावीत असा माझा पूर्णपणे अंदाज आहे आणि मानस आहे। तेवढी लोक होती, ती सगळी माझ्या मतदारसंघातली आहे। त्या प्रत्येक माणसाने 5-5 लोक जरी गोळा केले तरी मला 15-1 हजाराचं मतदान त्या ठिकाणी कव्हर होतं। तेवढ्याच लोकांच्या अपेक्षेने आणि त्या प्रेमाने आलेले लोक त्या संपूर्ण रॅलीला की लोकच म्हणतात की फार मोठी रॅली झाली। मी स्वतः कधी म्हणत नाही, मी माझा स्वतःचा मोठेपणा मी कधी सांगत नाही की ही झाली, पण लोकांच्या मनामधनं लोकांच्या भावना त्याचा आदर आणि कदर करून माझी कालची रॅली फार मोठ्या प्रमाणावर सक्सेस झालेली आहे आणि त्या माध्यमातून माझा विजय हा निश्चित आहे। प्रत्येक ठिकाणी वाडी वस्तीवर गेल्यावर मला प्रत्येक माणसाने सांगितले, भाऊ तुम्ही काळजी करू नका, आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की माझा विजय हा 100%। निलेश आंधळे, सी24 तास, राजगुरुनगर।